त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला या संस्थेच्या अध्यक्षा सौ अनिताताई अमरावती पटेल, तसेच ज्या संस्थेत सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय आर.डी. कमाने सर, मुख्याध्यापक आनंदराव विद्यालय अधिकारी, त्याचप्रमाणे एस.वाय. शिवणकर सर, मुख्याध्यापक राजीव विद्यालय मराठी, कलाबाई कन्या विद्यालय साकोली येथील मुख्याध्यापिका सौ देवी कोठारे मॅडम, शिवाजी संपुटे विद्यालय परंदरमधील मुख्याध्यापिका अंजली विवेक माटुंकर, तसंच रावजी फते विद्यालय इथे नियुक्तीस असलेले आमचे बालमित्र श्री येवी भोयर सर, सीतादेवी प्राथमिक शाळा येथील मुख्याध्यापक सन्माननीय नादरवाडे सर आणि माझे सहकारी भारतीच्या संबंधानं या विद्यालयात आलो तेव्हापासून पेंढरे या गावाची नाळ ज्यांनी जोडून दिले, पेंढरे आणि कुर्शिपा येथील पालकांशी नातं जोडून दिले, असे माझे सर्वात नियरेस्ट जवळचे पालक करणारे आमचे डोंगरे सर आणि डोंगरे मॅडम यांचा विशेष मी या ठिकाणी ऋणी असेल. फार मोठी माझी धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि माझ्या विद्यार्थ्यांचा जराही लॉस होऊ दिला नाही आणि माझा आत्मविश्वास हा कायम ठेवला. असे डोंगरे सर, डोंगरे मॅडम आणि माझ्या दोन्ही विद्यालयाचे शिक्षक बंधू, शिक्षिका भगिनी, ज्यांनी आतापर्यंत आपल्या मनोगतातून माझ्याविषयीच जे काही मनोगत व्यक्त केलेलं आहे, असे माझे सर्व सहकारी बंधू, त्यातच माझ्या काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भगिनी, आज सेवानिवृत्ती सत्काराच्या निमित्तानं आपण इथे सगळे एकत्र झालो आणि मोठ्या उत्साहानं आपण सगळ्यांनी सर्वांना ऐकून घेतलं. माझं जीवनपटही अगदी थोडक्यात सौ चौकर मॅडम यांनी कथन केला. माझे जे दोन लाल आहेत, माझे जे दोन हिरे आहेत, त्या हिऱ्यांनी आपल्या मनोगतातून मी काय आहे ते त्यांनी सांगितलं. मी माझ्या मुलांना जे शिकवलं, आजही जे सांगतो तेच तुम्हाला देखील सांगत आलो आणि सांगत होतो. तुम्हाला जे सांगतो त्याच्याशिवाय दुसरं काहीच माझ्या मुलांना सांगितलेलं नाही. तेवढं फक्त मी सांगितलेलं त्यांनी आपल्या आचरणात आणत गेले आणि ते स्वावलंबी झाले. तुम्ही देखील आतापर्यंत मी जे सांगितलं आहे त्याचं जर पालन केलं, अनुकरण केलं, त्याच गोष्टी आचरणात आणल्या तर सगळे जण तुम्ही स्वावलंबी बनाल, आपल्या आपल्या पायावर उभे झाल्याशिवाय राहणार नाही, असा माझा आत्मविश्वास आहे. सगळ्यांना सांगतो. माझा जीवन प्रवास सांगताना खूप खडतर गेला. जेव्हा केव्हा माझ्या मुलाला सांगण्याचा प्रयत्न करतो, आपल्या जीवनातली वाटचाल घडवताना सांगितलं, तर तो प्रसंग जेव्हा सांगायला जातो ना, राहू दे तुमची नका सांगू, आता काळ बदललेला आहे, शांत होतो, नाही सांगत. तर विद्यार्थी मित्रांनो, फार तुमच्यापेक्षाही बिकट अशा परिस्थितीतून माझं जीवन गेलेलं आहे. मी माझी स्वतःची दिनचर्या डायरी लिहित होतो
लिहिता लिहिता 3 वर्ष लिहिली. ओघाओघानं ती मागचे पानं चाळायला गेलो, बसलो, तेव्हा ती डायरी माझं लिखाण मीच वाचताना मला रडू येत होतं. अशा परिस्थितीत ज्याच्या कोणाच्या घरी मी दिवस काढले त्या घरी सकाळी पहाटे 5 वाजता उठून ढोरं सोडायचं, सडा टाकायचं, त्या घरचे कपडे धुतले मी. आणि जसं सर मॅडमने सांगितलं की सगळ्यात पहिली नोकरी ती फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये केली. जवळपास 8 महिने त्या कालावधीमध्ये त्या घरचे कपडे धुवायचा मी, त्या घरचा सगळा सारवण करायचा. कोणी विश्वास बसेल का? पहाटे 4 वाजता उठून त्या घरचे ढोरं सोडायचा, सडा टाकायचा, कपडे धुवायचे, आपले कपडे धुवायचे. ते उपाशी ऑफिसला जायचो. 12 वाजे माझा डबा यायचा पोस्टमनच्या हातानं. अशा परिस्थितीत तो 6 महिन्याचा कालावधी गेला. लगेच पोलीसचा कॉल आला. पोलिसात मला नोकरी मिळाली, ट्रेनिंग झालं, व्यवस्थित ट्रेनिंग झालं. त्या कालावधीमध्ये माझे बरेच मित्र जुळले आणि आज 4 लोक, आजच्या या क्षणी 4 लोक अतिशय उत्सुक होते, जे की 2 हल्ली ऑन ड्युटी PI आहेत आणि 2 रिटायर झालेले आहेत. ते तडपत होते, आज आम्ही येऊ. मी विनंती केली, नका, माझ्या शाळेत जागा नाही आहे तुमच्यासाठी, नका येऊ. सहलीला मला वाटते 2 वर्षापूर्वी आपली सहल गेली होती भामरागडला. काही विद्यार्थी 8वीचे असतील, त्यांना आठवत असेल तर. एक मित्र भेटला होता सेमाना मंदिरामध्ये. आपल्या सगळ्यांना, पूर्ण गाडीतील लोकांना त्यांनी चहा आणि बिस्किट चालवलं होतं. तो एक CID मध्ये इन्स्पेक्टर म्हणून रिटायर झाला. तो माणूस आज यायला तयार होता, पण मी विनंती केली त्याला, भाऊ नको येऊ, मी माझी व्यवस्था नाही करू शकणार. म्हणजे मी इथं त्यांना कुठं बसवलं असतं. मी त्यांना विनंती केली आणि त्याच्यामुळे ते कदाचित तिथल्या तिथेच मनातल्या मनात भटकत असते. सांगायचा उद्देश असा की मी माझी स्तुती नाही करत. आजही आमचे 316 लोकांची आमची बॅच होती. त्या 316 मधून आजही 100 पोलीस माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. जिथे कुठे गेलो, तिथे ज्या कुठल्या जिल्ह्यात गेलो, त्या जिल्ह्यात एक ना एक तरी माझा मित्र मला मिळतो आणि आदरानं आपुलकीनं जवळ बोलवतो. माझ्या मुलीला घेऊन जायला जेव्हा नांदेडला गेलो, रात्रीची वेळ 3 वाजले होते. अप्सरा लॉज मध्ये आम्हाला थांबायचं होतं. बघितलं एका मित्राचा, रवी पवार नावाचा PSI, त्याला फोन केला, मित्रा रात्री 3 वाजून राहिले, आता मला लॉज पाहिजे. ठीक आहे, चिंता नको करू, जिल्हा परिषद चौकामध्ये अप्सरा लॉज आहे, तिथे जा आणि त्या गेट वरती जो नंबर आहे त्याला फोन कर, 2 मिनिटात तुला आतमध्ये घेईल. धन्य, ती कमाल. 3 वाजता पोहोचल्यानंतर त्याला लाज ओपन करून दिली. असं असते मित्रत्वाचं नातं. आपण ज्याच्याशी कोणाचे मित्रत्वाचं नातं जोडूया, ते प्रामाणिकपणाला जोपासायचं आणि जीवनात प्रामाणिकपणाला फार महत्व आहे. ज्याच्याशी कोणाशी तुम्ही मैत्री जोडाल, बघा एक मन आहे जोडणं, म्हणून ज्याच्याशी तुम्ही मैत्री, ज्याच्याशी नातं जोडाल, ते नातं कायम टिकवून ठेवा, त्याला कधीही तोडायचं नाही. जसं घडेल तसं त्या पद्धतीनं ते जोडून ठेवायचं. तोडायचं कधीही शिकायचं नाही, तोडण्याचा प्रयत्न कधी करायचा नाही, हा एक गुण लक्षात ठेवायचा. आणि जीवनात खूप मेहनत करा, मोठ्या व्हा, यशस्वी व्हा. आजच्या दिवशी एक आपण जीवन जगताना कशाच्या साह्याने जगतो? शेवटचे 2 मिनिटं, जीवन जगण्यासाठी काय आवश्यक आहे सांगा? ऑक्सिजन. सांगा सांगा. हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. जीवन जगण्यासाठी काय आवश्यक आहे? पाणी. अजून ऑक्सिजन, बरोबर. पाणी नाही भेटलं तरी माणूस जगतो, दिवसभर नाही मरत. अन्न नाही भेटलं तरी दिवसभर नाही मरत निदान. पण माणसाचा श्वासोच्च श्वास जर बंद झाला तर काय होईल? संपला. माणसाचा श्वास जर थांबला तर तिथे माणूस संपला. तत्पूर्वी हा श्वास यावर बोलण्या अगोदर सगळ्यात प्रथमतः मला समाजामध्ये आज तुमच्याकडून
हा पैसा म्हणजे केवळ रोकड नसून माझा धन आहे हे माझ्या डाव्या बाजूला बसलेला हा माझा एक हिरा दुसरा हिरा हे माझं धन आहे. हे धन यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे. या मुलीला बघायला जेव्हा गेलो होतो ना तेव्हा सन्माननीय साहेब अण्णाजी पटे यांना मी घेऊन गेलो होतो आणि त्यांनी मला संमती दिली होती की ह्या व्यक्तीला तू पसंत केला आहे, काही हरकत नाही, ही जोडी बनेल आहे. आणि म्हणून म्हणतो आहे की या माझ्या यशाच्या मागे खरे शिल्पकार कोण आहे? या संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष. आता बोलतोय विश्वास. पुढचा शब्द आपण कशासाठी म्हणजे कशाच्या सहाय्याने जगू शकतो? श्वास. श्वास जर बंद झाला, श्वास बंद झाला, जिथलं तिथेच राहणार. कदाचित आता माझा श्वास संपला तर हे सगळे होणार मजा करते. आणि आता हे काय म्हणतात, विरोधीला शेतकऱ्याचा पुत्र आहे त्याच्यामुळे मी माझी सेवा करणार, राबणार आहे तोपर्यंत जेवढं जमेल तेवढं मी माझ्या वतीनं स्वतःच्या आरोग्याला जपताना मी जपत राहील. तुम्ही देखील स्वतःच्या आरोग्याला जपा. आरोग्य धन संपदा. आपलं आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. तर मित्रांनो, श्वास संपला की माणूस मरतो, संपतो, सगळे निघून जाते. आणि त्या श्वासच्या अगोदर एक शब्द लावा, ही काय तत्व तयार होईल? विश्वास. आणि ज्या दिवशी विश्वास संपला त्या दिवशी नातं तुटलं. विश्वास संपला म्हणजे नातं तुटलं. काही घेणं घेणं नसतं. एकदा ज्याचा कोणाचा विश्वास तुम्ही संपादन केलेला आहे तो विश्वास कधीही गमावू नका. आणि तो जर विश्वास एकदा गमावला तर त्या व्यक्तीचं नातं तुटेल आणि तुम्ही मरणासाठी गेल्यासारखं होईल. त्या नात्याला काही अर्थ होणार नाही, त्या जीवनाला काही अर्थ होणार नाही. एवढं मी चांगले यशस्वी व्हा. भरपूर आपल्या विद्यालयात जे शिक्षक मिळालेले आहेत, आता नवीन शिक्षक परत येणार ते अगदी ब्रिलियंट, टॉयलेट, हुशार, बुद्धिमान शिक्षक आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यानंतर मी त्या दिवशी बोलता बोललो की शनिवार हा दिवस माझा शेवटचा नसेल, कदाचित सोमवारी येईल, मंगळवारी येईल, कोणत्याही दिवशी येईल. मी या संस्थेमध्ये मास्तरच नसणार, हेडमास्तरच नसणार, तर त्याच्याशिवाय काहीतरी असणार. त्याच्यानंतर मी हक्काला कोणत्याही वर्गात येईल, कोणत्याही विद्यार्थ्याला, कोणत्याही शिक्षकाला काही विचारेन. आपण स्वीकार कराल? माझं आलेलं तुम्हाला आवडणार? आणि हुशार होऊन जा. मी जेव्हा केव्हा येईल तेव्हा नक्कीच तुम्हाला दिलेले गृहपाठ विचारत राहील आणि विचारल्याशिवाय सोडणार नाही. आणि विचारल्याची क्षमता असेल तरच येईल, अन्यथा मी येणार नाही. एवढं बोलून